नमस्कार मंडळी, मी रुपाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर कालच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या ट्रिपची तयारी शेअर केली होती. त्यानंतर मग आजचा हा व्लॉग जो आहे ना तो पहाटेचा आहे आणि सकाळी 5:10ला आमचं ट्रॅव्हलिंग जे सुरू झालं. कुठे गेलो आम्ही, कुठे जाणार आहोत, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेनच आणि कोण कोण होता सगळ्याच गोष्टी शेअर करेन. खूप छान अशी आमची ही ट्रिप होती आणि हा अनुभव तुमच्यासोबत मला नक्कीच शेअर करायचा आहे. बाबा दे शेंगदाणा देऊ दे, बारका मामा शेंगदाणा दे. कुठला शेंगदाणा देऊ? मला बोलतो मामा आहे. कोणता मामा आहे? अरे वो छोटा मामा आहे ना, वो आया ना. बोलो भेटला की नाही? बोलतो भेटलं. तुझ्या पकडा मम्मी नाही सांग. तर अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा मस्त असा नाश्ता झालेला आहे. घरातून आणलेलं जेवण मस्त एन्जॉय केलंय. माकडं वरती बसलेले आहेत. हाय, या माकडाला गिनू नका. आम्ही 3 माणसं गांधीजीचे बंदर. हा ट्रेनचा प्रवास ना पहाटेचा होता, त्यामुळे मग ट्रेनमध्ये आल्यानंतर ना आम्ही सगळेच झोपलो, कारण सगळ्यांना जागरण झालं होतं. आदल्या दिवशी काय व्यवस्थित झोप झाली नव्हती आणि त्यानंतर मग थोडंसं आम्ही उठलो आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही घरून जे काही टिफिन बनवून आणला होता तो सगळ्यांनी शेअर करून मस्त एन्जॉय करत सगळ्यांनी खाल्ला तो. आणि त्यानंतर पुन्हा रेस्ट केली, कारण आजच्या दिवशी ना आम्हाला खूप सारं जागरण होणार होतं. म्हणजे आजच्या रात्री आम्हाला झोपायला व्यवस्थित मिळणार नव्हतं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं की ट्रेनमध्ये भरपूर असा आराम करायचा आणि सगळे आम्ही इथे प्लॅटफॉर्मला उतरलेलो आहोत. आणि आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठे आलेलो आहोत. तर तुम्ही पाहिलं असेल मागे बोर्ड, आम्ही उज्जैनला आलेलो आहोत, जिथे जाण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो आणि सगळ्यांनाच जाणं काही शक्य होत नाही. तर अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. गाडी हळू चालवलं. तो फायनली ना आम्ही हॉटेल रूमवर येऊन इथे पोहोचलो होतो आणि हॉटेलमध्ये तुम्ही बघू शकता की एका साईडला सिंगल बेड आणि दुसऱ्या साईडला ना डबल बेड असा रूम होता. खूप छान क्लीन रूम होता आणि आता आम्ही फ्रेश होऊन सगळे बाहेर एकत्र म्हणजे हॉटेलच्या खाली भेटणार होतो, कारण आम्हाला हरसिद्धी माताच्या मंदिरात जाऊन तिथे आरती घ्यायची होती, ती अटेंड करायची होती. सो त्यामुळे आम्ही आता इथे फ्रेश होत होतो. सेलिब्रेटिंग दिवाली मध्य प्रदेश, इंदौर. काही जण फ्रेश झालो आणि त्यानंतर मग इथली सगळी लाईटच गेली, त्यामुळे मग आरतीला जायचा प्लॅन आम्ही ड्रॉप केला आणि त्यानंतर मग सगळे फ्रेश होऊन आम्ही निघालो महाकाल लोकला. म्हणजेच महाकालेश्वर मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे, ज्याला कॉरिडॉरसुद्धा म्हणतात, तर तो आम्ही एक्सप्लोअर करण्याचं ठरवलं आणि सगळेजण आम्ही तिथेच निघालो. ते कॉरिडॉरमध्ये ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याचबरोबर ना लाईट शोसुद्धा असतात आणि शिवपुराणामध्ये असलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टी या सगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. वेगवेगळे देखावे, त्याचबरोबर मूर्त्या, खूप सारे शिल्प, सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतात. खूप सुंदर असा अनुभव आहे. पुढे तुम्ही पाहालच काय काय आहे ते. बऱ्याच गोष्टी मी ज्या आहेत त्याच्यामध्ये शूट करण्याचा, इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबत मी एन्जॉय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर
आम्ही जे आहे ना तर महाकालच्या दर्शनासाठी इकडे आलेलो आहोत आणि आता रिसेंटली आम्ही जिथे उभे आहोत ना तर मंदिराच्या बाजूचा जो कॉरिडॉर आहे तर तिथे आहोत, म्हणजे ज्याला महालोक असं सुद्धा म्हणतात. तर तिथे उभे आहोत आणि खूप खूप सुंदर असं कॉरिडॉर आहे. तुम्ही जर कधी नक्कीच आला तिथे महाकालच्या दर्शनासाठी तर नक्की याला व्हिजिट करा. आजूबाजूचा परिसर पहा, खूप सुंदर परिसर आहे. तर आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत आतमध्ये आणि दर्शन पण घेणार आहोत आणि शयन आरतीसाठी सुद्धा आम्ही लाईन लावणार आहोत. बघूया आता मिळते की नाही शयन आरती, माहिती नाही, पण प्रयत्न करणार आहोत. आणि खूप सुंदर असं कॉरिडॉर आहे आणि आमच्या घरातील बाकीचे जे मंडळी आहेत ते थोडेसे पुढे गेलेले आहेत, तर त्यांनाच आम्ही आता सर्च करत आहोत तिथे. सो फायनली आम्ही ना शयन आरतीला इथे येऊन पोहोचलेलो होतो आणि खूप सारी लाईन लावली, त्यानंतर दर्शन घेतलं आणि मग शयन आरती. शयन आरती झाल्यानंतर ना मग आम्ही सगळे बाहेर आलो आणि आमचे मोबाईल जे होते ना सगळ्यांचे लॉकरमध्ये होते. तरीसुद्धा हा व्हिडिओ कसा मला मिळाला आरतीचा मी नक्की तुमच्यासोबत काही व्लॉगमध्ये शेअर करेन पुढच्या. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. उद्याचाही व्लॉग खूप जास्त छान असणार आहे, नक्की पहा.